आहे एक पुरस्कार सोहळा, त्यामुळे आपण सज्ज होऊया एका अविस्मरणीय अशा अनुभवासाठी आणि त्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. मॅडम मला खूप टेन्शन आलंय हो. किती वेळ झाला, हे कसं होणार, सगळं होणार का व्यवस्थित? सारखं धस्स होतंय. शांत व्हा. श्वास नाही घेताय तुम्ही बस शांत व्हा. एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. असं काय करताय? एवढा मोठा पुरस्कार सोहळा म्हटलं की असे छोटे मोठे बदल होत राहतात. छोटे मोठे बदल आहेत का? हे कमाल करताय तुम्ही. चेतना भट येणार होत्या प्रमुख पाहुणे म्हणून, आता त्या कुठेतरी निघून गेलायत. अचानक आता प्रसाद खांडेकर येणार आहेत. छोटे मोठे बदल आहेत काय? काय कमाल करताय? नाही हो, पण नशीब ते तयार झाले यायला. इथे होते पुण्यात म्हणून. मग प्रयोग होता त्यांचा नाटकाचा, त्यानं विनंती केली या बाबा तयार झाले. चांगला माणूस आहे प्रसाद खांडेकर. पण आहेत कुठे ते? कार्यक्रम सुरू करायचा. पम्या आणायला गेलाय त्यांना. आता कधी येणार आहे? पम्या काय चाललंय? पम्या त्यांचं चाललंय. नाही खरंच तुमची चूक नाहीये. मी काय सांगू तुम्हाला. नमस्कार. मी खरंच सांगतो तुम्हाला, मी मनापासून मी आय लव्ह यू हो. खरंच सांगतो. नाही मी मनापासून सांगतो. तुम्ही इथे आल्यात, मला माझं टेन्शन हलकं केलं होतं तुम्ही. अहो हरकत नाही, मी इथेच होतो त्यामुळे काही हरकत नाही. नाही खूप मोठं लागतो त्यासाठी. तर काय सांगू तुम्हाला, एखादा सेलिब्रिटी जाणार असेल आणि त्याचं कॅन्सल झाल्यावर त्याच्या जागी स्वतः जाणं, यासाठी खूप मोठं तुमच्या छातीत आहे हो. हे कफ नाही, मोठं मन आहे तुमच्याकडे. आहेच मोठं म्हणजे आहे ते आहे, म्हणजे खरंच आहे. थँक्यू व्हेरी मच. बघा ना, चेतना मॅडमला पुरस्कार जाहीर केला होता केव्हाचा. 3 महिने झाले अख्ख्या कार्यक्रमाची तयारी करतोय आम्ही. 3.5 महिने करतोय. नाही तर काय, अचानक म्हणाले जमणार नाही, असं चालतं का? चेतना येणारच होती, म्हणजे तिचं सगळं ठरलेलं. पण काल तिची साताऱ्यात एक सुपारी होती. बघा हे असं करतात सुपारीसाठी. नाही पूर्ण ऐकून घ्या. त्या सुपारीमध्ये इव्हेंटमध्ये ती प्रेक्षकांना माकड करून दाखवताना स्टेजवरनं पडली. सुपारी करताना माकड करून दाखवतात. हा म्हणजे एकाच वेळी तिचा हात आणि शेपटी दोन्ही तुटले. एक हात असा ठेवतात आणि शेपटी अशी करतात. ते दोन्ही हात त्यांचे तुटले, फ्रॅक्चर झाले. ती पण कमालच आहे. सेलिब्रिटींचं कमालच आहे. माकड म्हणजे नवलच आहे. मी कधी पाहिलं नाहीये. म्हणजे आपण चेतनाच्या माकडावर गप्पा मारायला नाही आलो. नाही ते आपण सुरू करूया. सो ती आता हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून ती येऊ शकत नाही. हा बरोबर आहे ना. हात फ्रॅक्चर झाला पुरस्कार कसा घेणार, म्हणून आल्या नसतील त्या. हा कोण आहे? याला वर यायला देऊ नका, दाबून टाका जागेच. हा कार्यकर्ता आहे आमचा. पम्या नको नाही करू. पण पम्या बॅनरचं काय झालं? काय झालं ईशा मॅडम? हे मला चालणार नाही. बॅनरचं काय झालं? अरे ये डांगे तू पण काय कोपऱ्यात लिहित बसतो रे. पाठव ना. मागे आहेत काय पोरं? ये अरे फिरवा ना बॅनर, फिरवा ना वावा. हे मागेच आहे, मागेच केलेला आहे बॅनर. हो असंच आहे का? जाऊ दे. सावकाश सावकाश घ्या. सावकाश नाही घाबरू नका. ते सवयीचे नाही. हो छान. हा ते जरा सांगितलं होतं. हे काय? हे जरा हे काय केलंय? थोडी गडबड झाली, माफ करा. थोडी नाही, ही थोडी नाही आहे गडबड. ही खूप गडबड केली तुम्ही. हे काय, कुठला बॅनर आहे? चेतना मॅडम येणार होत्या ना म्हणून असं झालं. आणि तो आमचा डिझायनर आहे ना, त्याचं टायमिंग उत्तम आहे हो. बरोबर कार्यक्रम असला की गावाला जातो. मग ऐनवेळी कोण सगळे बदल करून देणार म्हणून आम्ही याला काय म्हटलं, त्याच चित्रावर यांचा फोटो लाव. त्यांनी केलं ते. वेळ नव्हता ना तेवढा म्हणून पटपट झालं जरा. पण अख्खा फोटो लावा ना. हे कसं आहे ते? ठीक आहे, जाऊ दे. नाही ते थोडंसं समजून घ्या. आता काही हरकत नाही. ऍडजस्ट कराल का? एक मिनिट. हे काय लिहिलंय? महाराष्ट्राची लाडकी प्रसाद खांडेकर. महाराष्ट्राची लाडकी. पम्या
पम्या इथे हा सर बोला. काय घोळ केलायस मला सांग बघू काय घोळ केलायस. तुम्ही काय बोललेलं सर, जिथे जिथे चेतना आहे तिथे तिथे प्रसाद खांडेकर टाका. अरे हो. आपण टाकलेला आहे. अरे पण हे लाडकी लिहिलंय ना बाळा, लाडकीचं काय होतं. पण आहेत ना महाराष्ट्राची लाडकी. येडाय का हो जरा. अरे महाराष्ट्राचे लाडके प्रसाद खांडेकर असं असेल ना. जाऊ दे. प्लीज चिडू नका. ऐका माफ जरा करा. प्लीज तुम्ही चिडू नका. घाईघाईच झालेला आहे आम्हाला, वेळही मिळाला नाही. विचारा ईशा मॅडम ना. चुकून झालंय, माफ करा. हे काढून टाका प्लीज. ऍडजस्ट करा ना थोडं. थोडंसं हा आहे. बॅनर बघून हसतायत अहो लोकं. नाही हसत आहे तुम्ही, बसा तर खरं ना. नाही हे हो. कसं एवढं गोरे हे हे नाही नाही चला ऐका ना, कार्यक्रम जाऊ द्या सुरू ना, करा. चला, adjust चला. करा थोडं. थोडं ऍडजस्ट माफ करा, काही कोणी बघत नाही. हो, चला हो. चला चला या. माफ करा. एकदा सुंदर संगीत द्या. स्वागतम सुस्वागतम. हे काय हे थोडं वर्किंग केलेलं आहे. तुम्हाला वाटतंय वर्क होत सांग. करा करा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूत्रसंचालक समीर चौघुले. आणि मी ईशा कवितके तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पिंटू मामा कला गौरव पुरस्कार 2024 मध्ये. एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. ज्येष्ठ नाट्य अभ्यासक आणि नाट्य उपासक पिंटू मामा हे फार मोठे कलाकार होते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या स्मरणार्थ आपण नेहमीच एका विनोदी कलाकाराला हा पुरस्कार देतो आणि आज ते सौभाग्य लाभलेलं आहे प्रसादताई खांडेकर यांना. चुकले इथे. हा काय काय चुकलं का? तुम्ही प्रसाद ताई बोललात. ओ हो नाही प्रसाद ताई बोललात तुम्ही. सॉरी, चेतनाताईंचं तोंडात बसलं होतं. ते बदला. प्रसाद दादा प्रसाद पशा काही बोला. प्रसाद ताई नाही चालणार. माफ करा, आम्ही सुधारतो. माफ करा. सुधारतो. तर प्रसाद जीनची जीनची घेतलेला आहे. प्रसाद जीनची ची अशी वेगळी काय करा. प्रसाद जींची अशी काय वेगळी ओळख करून देणार मी आता. वा. जी राहते सगळ्यांच्या मनामनात ती प्रसाद खांडेकर. जी माकडुड्या मारते टणाटणा ती प्रसाद खांडेकर. तुम्ही सांगा हे जुळतंय का? तुम्हीच सांगा. नाही तुम्हीच सांगा. ऐका ना. जी राहते मना प्रसाद खांडेकर हे जुळतंय. खांडेकर इथे कोणालाही कळत नाहीये, हे कोणी बघत. चेतनाच्या जागी ती फक्त माझं नाव घेत. हो मान्य आहे मला, पण इथे कोणी बघत नाहीये. स्टेजवर काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं ना की त्यांना चालतं. तुम्ही बसा. ऐकत हे नाही. पाया पडतो बाबा तुमच्या खरं. इथून प्लीज बसा तिकडे, हे करू नका. कुठे अडकलो? तर मंडळी आज अवतरलेली आहे हास्य जत्रेची अप्सरा. हास्य जत्रेची अप्सरा. नाही हे आज अवसरलेली आहे, अवसरलेला आहे हास्य जत्रेचा हा पसारा. हा पसारा, हा साबारा. चौगले खूप इन्सल्टिंग होत. नाही मी करतो, ऍडजस्ट करतो. माफ करा. यांची ओळख करून घ्यायची म्हटली तर त्यांच्या लहानपणीच जावं लागेल. खरंय. मुळात ती कबड्डीपटू. कबड्डीपट्टू. अरे आम्ही चेतना होती कबड्डीपट्टू. तिचं मला, मी क्रिकेटपट्टू होतो. क्रिकेटपट्टू बोला. ऐन वेळी एवढे बदल नाही करता येणार हो. भाषण त्याच्यावर आहे ना. एवढे करायचे पट्टू सेम आहे. पुढचं बदलतं ना सगळं. adjust कबड्डीच्या करा. जागी क्रिकेट मी करायचं. का त्यांना समजावायला जाते. नका ना जाऊ, कशाला तोंडाला तोंड लावताय अहो, त्याच्या? नका. आपल्या काय काय टेन्शन आहे. 1.5 तासात काय आम्ही उभे केलंय आमचं आम्हाला माहिती आहे. नाही तर कृपया काय. सुरू करा पुढे. तर मुळात ही कबड्डीपटू. हो मी कबड्डीपट्टू बोला. कबड्डी खेळता खेळता कधी अभिनयाने तिला खो दिला आणि तिची आटली बाटली फुटली ते तिलाच कळलं अगदी, नाही. हे काय चाललंय चौगले? हे दुरुस्त करतो मी. रसिका हो, प्रसादजी खांडेकर यांनी अभिनय करता 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 खूप वर्ष काढली, पण या सगळ्या वर्षांमध्ये त्यांच्यातली एक नृत्यांगना मात्र स्वस्थ बसली नाही. रसिका हो, त्यांनी स्वतःची कला जोपासताना भरतनाट्य मंदिर शिकले. भरतनाट्यम असतं ते. भरतनाट्यम मंदिर का शिकेन? आणि मुळात होय. चौगले कबड्डीपट्टू एक वेळ पटेल. मी भरतनाट्यम चुकून किती अजिबात सुंदर. छान. मग आयुष्याच्या एका नाजूक वळणावर यांच्या आयुष्यात आला एक कवी मंदार चोळकर. हे अति चाललंय.
माझ्या आयुष्यात माझी बायको आली, तिचं नाव अल्पा आहे. अरे तुम्ही हे सगळ्यांसमोर नका बोला, मी करतोय ना मुळात प्रयत्न. माझ्या बायकोने हे गाणं लिहिलं नाहीये. अल्पा खांडेकर तिचं नाव आहे, ती हाऊस वाईफ आहे. ओके ओके ठीक आहे, कंटिन्यू नका बोलू. चला चला हाऊस वाईफ प्रसाद खांडेकर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि कंटिन्यू, पुढे राहू दे. नाही हाऊस वाईफ नाही, महाराष्ट्रभरात कधी गोड कधी तिखट प्रसाद खांडेकर हे म्हणून चेतनाचं ओळखले आहे, जातात. हे चेतनाचं वाक्य आहे. कधी गोड कधी यांचं तिखट, वाक्य. चेतना भट. प्रसाद नाही, खांडेकर. सर ते हास्य जत्रेवाले यांना बोलतात ते घ्या. हा ते घ्या. हा, प्रसाद खांडेकर कॉमेडीचा आंबट डेकर. तुझ्या प्रसाद खांडेकर. ऍसिडिटी, तू पित्त, ऍसिडिटी तू. प्रसाद तसा आहे, आंबट डेकर आहे मी. नाही पम्या तसं नाहीये ते. प्रसाद खांडेकर कॉमेडीचा डबल डेकर. सर प्रसादजी कृपया चिडू नका, अत्यंत मोठी अशी सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तुम्ही ज्यांच्या बरोबर काही वर्ष घालवलेली आहेत त्या तुम्हाला आता एक कौतुकपर संदेश देणार आहेत. कोणी आलं? ही होय तुमच्या अगदी जवळची ती व्यक्ती आहे. ती इथे उपस्थित राहू शकलेली नाही, पण व्हिडिओद्वारे त्यांनी त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्हाला फार आनंद होईल. ही एक सरप्राईज होती तुमच्यासाठी. हे असं काहीतरी. हो येस तुम्ही नक्की तुमचा राग विसरून जाल आता. खूप आवडतील. कृपया एव्ही प्लीज. येस. नमस्कार, मी स्मिता डमडुस्के, ची वर्ग शिक्षिका. खरं सांगू का, मला ना अजूनही आठवते वर्गात सगळ्यात उठून दिसणारी चुणचुणीत मुलगी, अशा 2 वेण्या घालून असा फ्रॉक हलवत जेव्हा वर्गात यायची ना, मला ना खरंच वाटलं नव्हतं की पोरगी इतकी मोठी होऊन अशी मोठी सेलिब्रिटी वगैरे होईल. त्याचा एक किस्सा मला आठवतोय. एकदा नाक टोचून वर्गात आली होती आणि बाप रे एवढी रडत होती. मी शेवटी तिला सांगितलं, शांत हो बाळा, शांत हो. बंद करा ते. हे नाहीयेत माझे. तुमच्या शिक्षिका आहे. माझ्या शिक्षिका नाही, ते चेतना ढमढुसके माझं कोणी नव्हतं असं. आणि काय बाई, मी नाक टोचून 2 वेण्या घालून फ्रॉक घालून जायचं. 2 वेण्या. हे इतके महत्प्रयासाने आले, 2 वेण्या कधी बांधू मी? नाही सर हे तुमच्यासाठी नाहीच आहे, ते चेतना मॅडमसाठीच होतं. ते एडिट करून आम्ही मध्ये प्रसाद खांडेकर टाकलेला आहे. ह्याला लास्ट मोमेंटला कार्यकर्ता केला. नाही. असं काय? ह्याला शांत बसवा. हो शांत. हे मला माहिती आहे. प्लीज. माफ करा. शांतपणा करता. आणि 1 मिनिट, त्यांचं तो एव्ही चालू असताना मध्ये कोण पुचकलंय? कोण आहे ते? ओळखा बघू कोण आहे. मी आहे. मॅच झाला की नाही आवाज त्या ताईंचा? आमच्या सर्वांना सगळ्यांचे हुबेहूब आवाज काढताय. ते ताईनं जरी कळलं नाही की हा आवाज, मी कधी हे बोलले एवढं तर उभं. गप्प बस. खड्ड्यात गेलं तुमचं 16. आणि काय फालतू लावलं. आल्यापासून चेतनाच्या जागी फक्त माझं नाव चिपकवलंय तुम्ही. जरा चेंजेस करता येत नाही? अरे पण चिडायला काय झालं, थोडंसं ऍडजस्ट करा ना तुम्ही. मानपण करतोय नाही आम्ही तरी किती करणार आता? काय माणसंच आहोत ना आम्ही. 1.5 तास काय राबतोय आमचं, आम्हाला माहिती आहे. काय माहिती का तुम्हाला काय मी केलेलं आहे? तिकडे 12 सुवासिनी आहेत, त्यांना तुमची ओटी भरायची आहे. मी त्यांना रोखून ठेवले. झालंच का? माझी ओटी भरायची वेळ लागलाय का? मला नाही थांबायचं. अरे तेच म्हटलं मी. मला नाही थांबायचंय. ऐका ना सर, तेवढं एक माकड करून जा ना, पोरग उभे आहेत सगळे. माकड करायचं ना. धमाल परफॉर्मन्स आणि धमाल कॉन्सेप्ट सुद्धा मजा आली. सई मॅड परफॉर्मन्स होता, मॅड. मला असं वाटलं की इथे जुगलबंदी तर चाललीच होती, पण तुमच्या एक ज्या बाजू होत्या ना, की तू जबरदस्तीने आलायस, हा इतक्या अर्थतेने सांगतोय की तुम्हाला माहिती आहे का आम्ही दीड, ते त्याच्यातली जेन्युइनिटी कुठेही हरवली नाही, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पम्या मस्त. ईशा काय तू कमाल जागा काढल्यास, छोट्या मायक्रो जागा काढल्यास आज. फारच ब्रिलियंट. मला खूप आवडला तुझा परफॉर्मन्स. भावा कडक, फार छान चिडत होतास. आणि समीरजी तुम्ही पण खूप सुंदर केलं. मला असं वाटतं हे अवॉर्ड तू स्वीकारायला पाहिजे होतास, हा पुरस्कार, कारण मला असं वाटतं की हा तू सगळ्या स्त्री पात्र जेवढी केलेस त्याला ही दाद होती असं मला वाटतं. तर ते तू स्वीकारावंस कधीतरी. मजा आली. येस. मध्ये येणारा प्रसाद खांडेकर पण आम्हाला खूप आवडलं. दॅट वॉज चेरी ऑन द केक.
डॉक्टर मानसी यांना विचारूया की त्यांना हे प्रहसन कसं वाटलं. एक्सलंट परफॉर्मन्स, सगळ्यांचे परफॉर्मन्स बेस्ट. म्हणजे खरंच महाराष्ट्राची हास्य जत्रा जे आपण म्हणतो ना की घराघरात हसवणारं जे एक मोठं औषध आहे ते तुम्ही सगळ्यांना देताय. थँक्यू मानसी ताई, थँक्यू सो वेलकम.